समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला। या निमित्ताने खटाव तालुक्यातील आणखी एक हक्काचा आमदार मिळाला आहे। धैर्यशील कदम यांनी 591 मते मिळवत 295 मतांच्या फरकाने पहिल्याच फेरीत विजय मिळवला। विजयानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांना मिठाई भरवली, गुलाल उधळत आनंद व्यक्त केला। ठिकठिकाणी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी हा विजय पक्षाच्या संघटन शक्तीचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विश्वासाचा कौल असल्याची भावना व्यक्त केली। निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री नामदार जयकुमार गोरे, नामदार चंद्रकांत पाटील, आमदार धैर्यशील कदम यांच्या नावाचा जयघोष करत फटाक्यांची जोरदार घोषणाबाजी केली। धाडसी संघर्षानंतर मोठे यश। धैर्यशील दादांना आज जरी आमदारकी मिळाली असली तरी आतापर्यंतचा त्यांना मोठा संघर्ष करावा लागला आहे। त्यांचे वडील स्वर्गीय डी.पी. कदम नाना हे माजी आमदार स्वर्गीय चंद्रहार पाटील यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी करत पुसेसावळी भागात राजकारण करत होते। त्या काळात त्यांना प्रस्थापित नेतृत्वाशी संघर्ष करावा लागला होता। हाच वारसा जोमाने जपत धैर्यशील दादांनी 2 वेळा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत यश खेचून आणले। एक वेळ जिल्हा बँकेची निवडणूक लढवून प्रस्थापितांना टक्कर दिली, तर मतदारसंघ एका जिल्हा परिषद गटाच्या जोरावर 2 वेळा कराड उत्तर मतदार संघातील प्रस्थापित आमदारांशी कडवा संघर्ष केला। या मतदारसंघाची गरज ओळखून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत औंध घाट माथ्यावर स्वतःच्या मालकीचा साखर कारखान्याची उभारणी केली। एवढ्या मोठ्या संघर्षानंतर त्यांना आमदारकीची संधी मिळाली आहे। दरम्यान सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी दिनांक 24 जून रोजी जाहीर होणार आहे। हा निकाल जाहीर होण्यापूर्वीच वडूज शहरात भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या नावाचा नवनिर्वाचित आमदार असे शुभेच्छा दर्शक फलक 2 दिवस अगोदरच झळकू लागले आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे यांचे सुपुत्र आणि वडूज नगर पंचायतीचे कार्यकारी नगरसेवक रणजित भैया गोडसे यांनी भाजपा उमेदवार आमदार धैर्यशील कदम यांच्या विजयाबद्दल मनपूर्वक अभिनंदन अशा प्रकारचे फ्लेक्स शहरातील प्रमुख चौकात लावले आहेत। या फ्लेक्सवर मैत्रीच्या नात्याला बळ देणारा नेता असा मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या बदलाचा आदरयुक्त उल्लेखही केला आहे। नमस्कार। आज सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदमदादा यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला। निवडणुकीत धैर्यशील दादांना पहिल्याच पसंतीची 591 मते मिळाली आणि त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभयदादा जगताप यांना 295 मते मिळाली। तसं पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्यानंतर ही निवडणूक चुरशीची होईल असं वाटत होतं, परंतु निवडणुकीच्या अगोदर 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या सर्व वरिष्ठ नेत्यामध्ये चर्चा विचारणा झाल्यानंतर झालं गेलं विसरून महायुतीने भाजपा उमेदवाराची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला। त्याच दिवशी निकालाचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालं होतं। तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभयदादा जगताप
आणि त्यांच्या सर्व नेते मंडळींनी, विशेषतः माजी मंत्री जयंत पाटील साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे असतील व त्यांच्या सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी नेटाने शेवटपर्यंत निवडणूक लढवली, परंतु अपेक्षित त्यांना यश प्राप्त झालं नाही. आज धैर्यशील दादांच्या रूपाने खटाव तालुक्याला आणखी एक हक्काचा आमदार मिळाला आहे. तसं पाहिलं तर धैर्यशील कदमांचा हा एका दिवसाचा प्रवास नाही. त्यांचे वडील स्वर्गीय DP कदम नाना हे पुशीसावळी भागातील एक चिवट कार्यकर्ते. खटावच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाची नोकरी करतच त्यांनी पुशीसावळी भागातील प्रस्थापिताशी अनेक वर्ष संघर्ष केला आणि हा संघर्षच पुढे नेऊन राजकारणामध्ये यश खेचून आणण्याची परंपरा धैर्यशील दादा आणि त्यांचं कुटुंबीय जोपासत आहे. धैर्यशील दादांनी स्वतः पंचायत समिती निवडणूक जिंकली एकदा, पत्नी सुनीता ताई कदम यांच्या रूपाने एकदा पंचायत समिती सदस्य, एकदा ZP सदस्यपद मिळवलं. पत्नीला काही काळ खटाव पंचायत समितीचे सभापती पद मिळवून दिलं. त्याचबरोबर 4 महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाऊजाई सौ तेजस्वी कदम यांना जिल्हा परिषद निवडणुकीतून निवडून आणून शिक्षण सभापती पदापर्यंत पोहोचवलं. हे करत असतानाच खटाव मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी कराड उत्तर मतदारसंघातून 2 वेळा कृष्णा काटच्या मातबर नेतृत्वाची झुंज दिली. एकदा शिवसेनेच्या उमेदवारावर, एकदा काँग्रेसच्या उमेदवारीवर, परंतु त्यांना यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. हे अपयश काय येतंय हे जाणून त्यांनी स्वतःच्या मालकीचा साखर कारखाना उभारला. घाटमाथ्यावर वर्धन ॲग्रोच्या माध्यमातून साखर कारखान्याची निर्मिती करून संघर्षाची धग त्यांनी टिकवून ठेवली. यापूर्वी एकदा त्यांनी जिल्हा बँकेत जाण्याचा हे अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी प्रस्थापिताची झुंज दिली होती आणि हे करत असताना त्यांना योगायोगानं या भागातील एक कर्तबगार मंत्री जयकुमार गोरे यांचं मित्रत्वाचं नवीन दालन निर्माण झालं आणि या मंत्री महोदयांच्या मैत्रीच्या माध्यमातून धैर्यशील कदमांना भाजपची उमेदवारी मिळाली. ही उमेदवारी मिळत असतानाही सातारा व सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित नेतृत्वाचा त्यांचा संघर्ष झाला, तरीही उमेदवारी खेचून आणली. त्यानंतर परिस्थिती वाटती तितकी सोपी नव्हती, परंतु मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली दादा व त्यांच्या सहकार्यांनी नेटानं जिद्दीनं हा विजय फरकाने विजय खेचून आणलेला आहे. किती मिनिटं? आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.